लाईन लागलेली आहे बघा, पैठणी घेऊन सगळे लाईनीमध्ये उभे आहेत. मुनिया पैठणी हातमागची ओळख कशी असते? ही ब्रॉकेट पैठणी आहे, ही फॅन्सी बॉर्डर वाली, एक साइड मोठी बॉर्डर आहे. पेस्टल पण आहे, डार्क पण आहे. ही कलांजली मोठी बालगंधर्व पैठणी. पैठणी आणि कांजीवरमचे प्रकार मिक्स. महाराणी पैठणी मोरपंखी पैठणी घेतल्यानंतर त्याची काळजी कशी घ्यावी? 550 रुपयाचे. नमस्कार मित्रांनो, मी नितीन आणि पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर कोकणी इंडियन. मित्रांनो, आता लग्न सराई चालू आहे आणि अशामध्ये आपण ओरिजिनल पैठणी शोधत असतो आणि आपण जातो येवल्याला. पण तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, येवल्याची पंढत पैठणी हा ब्रँड आता आला आहे ठाण्यामध्ये. आदित्य बँक्वेटमध्ये भव्य असं प्रदर्शन लागलं आहे. 3 दिवसांसाठी हे प्रदर्शन असणार आहे. 28, 29, 30 आणि वेळ आहे सकाळी 11 ते रात्री 9 वाजेपर्यंत. या प्रदर्शनामध्ये आपल्याला टिश्यू पैठणी, महाराणी पैठणी, बालगंधर्व पैठणी, महाराणीचे विविध कलर, अशा विविध व्हरायटी ऑथेंटिक कलेक्शन आपल्याला एकाच छताखाली पाहायला मिळणार आहे. तर चला आज जाऊया आणि पाहूया आपल्याला काय काय गोष्टी पाहायला मिळतात. आदित्य बँक्वेट, ज्याला पहिलं रोजविला बँक्वेट म्हणून पण ओळख होत, पंढत पैठणी ग्रँड एक्झिबिशन 28, 29, 30 वेळ असणार आहे सकाळी 11 ते रात्री 9 वाजेपर्यंत. अशा प्रकारे तुम्हाला इथनं आज जायचं आहे. पूर्ण AC बँक्वेट आहे आणि या प्रदर्शनामध्ये फक्त पैठणीच नाही, आपल्याला विविध प्रकारच्या साड्या म्हणजे एक 500, 550 रुपयापासून साड्यासुद्धा या प्रदर्शनामध्ये पाहायला मिळणार आहे. कांजीवरम, साऊथ सिल्क, मुगा सिल्क, बनारसी, कॉटन साडी, कतान साडी हे सुद्धा आपल्याला उपलब्ध आहे. बघू शकता किती गर्दी झाली आहे. पहिलाच दिवस आहे एक्झिबिशनचा आणि पूर्णपणे बघा किती गर्दी झालेली आहे. बघा सर्व जागी आपल्याला कस्टमरच पाहायला मिळत आहेत. बघा भरलेलं आहे पूर्ण आदित्य बँक्वेट हॉल. पंढत पैठणी येवल्याहून आलेले आहेत आणि त्याचा सर्वजण लाभ घेत आहेत. लाईन लागलेली आहे बघा, पैठणी घेऊन सगळे लाईनीमध्ये उभे आहेत. ही मुनिया आहे, मुनिया पैठणी. मुनिया बॉर्डर म्हणजे छोट्या पोपटांची बॉर्डर, सिंगल बॉर्डर आहे आणि हे पूर्ण जे आहे ना हातमागचे वर्क आहे. अच्छा, बॅक साइड वगैरे पूर्ण हँड वर्क हातमाग. अशा प्रकारेच आपण ओळखू शकतो ना. हो, हे पूर्ण हातमागचे. हातमागची ओळख कशी असते? पुढे आणि मागे एकसारखे सेम असतं, एकसारखे असते. पुढे बघा असे ब्रॉकेट काठ. अच्छा, ही ब्रॉकेट पैठणी आहे ना. काठावरती पण डिझाईन आहे. अच्छा, बरोबर. आणि ही काय प्राइस असेल दादा? हे साधारण 55 ची रेंज. 55,000 ची आहे. त्याच्या पुढे बघा असं फॅन्सी बॉर्डर येतात. अच्छा, ही फॅन्सी बॉर्डर वाली, फ्लावर बॉर्डर, लोटस बॉर्डर. अच्छा, वेगवेगळे पूर्ण भरलेले. त्याच्या पुढे बघा ही स्कर्ट बॉर्डर, वन साइड ना. हा, मोठी बॉर्डर आहे. अच्छा, एक साइड मोठी बॉर्डर आहे. एक साइड ही रेग्युलर मुनिया बॉर्डर. अच्छा, वा सुंदर. हे पूर्ण असे बॉर्डर. अच्छा, मग ही प्राइस याच्यावरती वाढते ना, जे जसं काम असेल तसं. हातमाग मध्ये जसे आता तुम्ही पण पाहिलं मुनियाच्या बॉर्डरचे वेगळे प्राइस, हे ब्रॉकेट बॉर्डरचे वेगळे प्राइस. त्याच्या अजून जितका वाढून जाल ना, बरोबर, जेवढं काम वाढेल कावेगाव्याचं तशी प्राइस वाढते, तेवढा वाढत. अच्छा, ही पूर्ण सिल्क मार्क वगैरे सगळं पूर्ण सिल्क मार्क आणि काम पण पूर्ण हातमाग, काम पूर्ण हातमागाचं काम पण चेंजेस. आणि हे बघ आता ही ऑल ओव्हर डिझाईन. अच्छा, जसे पदरवर बॉर्डरवर पाहिलं ना तसे हे पूर्ण साडीमध्ये एकसारखे काम. अच्छा, ही पेस्टल कलर्स मध्ये. पेस्टल पण आहे, डार्क पण आहे. हे पूर्ण रेशमवर केलेलं आहे. हा, तुम्हाला टिश्यू पाहिजे तसं पण भेटेल तुम्हाला. हे थोडं अनकॉमन झालं ना. अनकॉमन झालं. हे असे खूप कमी येते, जास्त भरलेले येते जरीवर. कारण जे लोक ज्यांच्या घरी ऑलरेडी असतात त्यांच्यासाठी काहीतरी अनकॉमन ते शोधत असतात. त्यासाठी ज्यांच्याकडे 5-6 पैठणी आहे त्यांच्यासाठी, ज्यांच्याकडे ऑलरेडी मोव आणि लोटस असतात त्यांच्यासाठी ही बेस्ट आहे. याची काय प्राइस असेल दादा? हे साधारण 1,62,000 आहे बघा. आणि आपल्याकडे स्टार्टिंग किती पासून होते दादा? 31 पासून हातमाग मुनियामध्ये. अच्छा, जर चटाई बॉर्डर वगैरे पाहायला गेलं तर 10-11 पासून सुरुवात आहे. आणि ती बालगंधर्व पैठणी असते ती तो साऊथ वाली येते, महाराणी. ही बघा, ही प्रसिद्ध बालगंधर्व पैठणी, सुंदर. जवळजवळ बुट्टी आहे म्हणजे कलांजली बुट्टी आहे. पूर्ण ऑल ओव्हर बुट्टी, पूर्ण ऑल ओव्हर बुट्टी आहे. ही कलांजली बुट्टी आहे बघा. अच्छा, ही कलांजली बुट्टी. वा सुंदर. अच्छा, ही मोगपंखी आहे ना. हा, धूपछाव मध्ये, धूपछाव मध्ये आणि ब्लूचे शेड आहे. बरोबर, 2 शेड येतात, 2 शेड 2 टोन मध्ये येते. बरोबर. हे बालगंधर्व पैठणी आणि ही बालगंधर्व पैठणी.
आता हे बघा पैठणीमध्ये ब्रॉकेटची डिझाईन, पैठणीमध्ये ब्रोकेटची डिझाईन आहे. म्हणजे महाराष्ट्रीयन पण आणि साऊथचे पण. अच्छा, म्हणजे कॉम्बिनेशन दोन्ही मिक्सअप. सुंदर. पैठणी आणि कांजीवरमचे प्रकार मिक्स. अच्छा, वा. याची काय किंमत असेल दादा? आंबा कलर आहे, मँगो. 24 पासून 24 स्टार्टिंग आहे बघा. बाकी ही 18-1900. ही 18-19,000. सर्वात जास्त ट्रेंड मध्ये कोणती असते दादा? ट्रेंड मध्ये आता हे बघा, त्यांच्याकडे थोडी प्राइसचे ही विषय त्यांच्यासाठी आहे. जसे जसे प्राइस बजेट नुसार लोक घेतात. असे वेगवेगळे. आणि पण सर्वात जास्त हा आपला ट्रेडिशनल कलर आहे ना महाराष्ट्र. हे जास्त जाते का बरं? हे कलरफुल पण येते, हे बॉर्डर पण त्याचे कॉन्ट्रास्ट येते, पूर्ण ऑल ओव्हर बुट्टी. चटाई बॉर्डर आहे ना? चटाई बॉर्डर आहे, उठून दिसते ती. कोणत्या? 15, 18, 20. हे बघा, ही पण एक सुंदर आहे. ही कोणती आहे? महाराणी पैठणी. महाराणी पैठणी. अच्छा, यात कलर मिळतील? कलर डिझाईन भेटेल, कलर मिळतील. हे बघा, हे सगळे कलर सुंदर आहे बघा, प्रत्येकचे वेगवेगळे. इथं प्रसिद्ध आहे आंबा कलर. हे बघा मोरपंखी कलर. मोरपंखी कलांजली मध्ये. मोरपंखी आहे, मोरपंखी कलर. बरोबर. कलांजली आणि कलांजली सगळे जवळ जवळ बुट्टी असतात म्हणून त्याला कलांजली बोलतात. बरोबर. 18,500. सुंदर. ही 18,500. वा, खूपच सुंदर सुंदर अशा साड्या आहेत या दादांकडे. आणि तुम्ही बघू शकता सगळ्या महिला वर्ग इकडे आलेले आहेत. ही लाइनिंग मध्ये ना? हे बघा, ही लाइनिंग मध्ये. हा, तीनों सारी रकम. खूपच सुंदर आहे बघा, थोडस वेगळं लुक आहे बघा, खूपच सुंदर आहे लाइनिंग मध्ये. याची काय किंमत असेल दादा? 22,500. 22,500. अच्छा. आणि पैठणी घेतल्यानंतर त्याची काळजी कशी घ्यावी दादा? कसं ना, फक्त हे पिशवी मध्ये नाही ठेवायचे, कॉटनचे कापड मध्ये. पिशवी मध्ये वगैरे ठेवायची नाही? अच्छा, म्हणजे हवा लागली पाहिजे. हवा लागली पाहिजे. अच्छा. पैठणी. हा एक रो आहे, हा एक रो आहे, अशा सगळ्या जागी पैठणी लावलेल्या आहेत. इथे पैठणीच नाही, विविध प्रकारच्या दुसऱ्या साड्या सुद्धा आहेत. हे बघा, 2,000च्या रेंजच्या पण साड्या इथे उपलब्ध आहेत. चंद्रकोर डिझाईनवाली सुद्धा आहे बघा, हे पाहू शकता. आणि प्रत्येकाची प्राईस आहे ना याच्यावर दिलेली आहे, बघू शकता. हे बघा, असा हा एक आहे रेंज. आणि इकडे सगळं काही महिला बघतायत. हे बघा, इकडे आलो ना, इकडे गडवालच्या साड्या आहेत आणि फक्त 1,350 रुपयाला आहेत इकडे. हे पाहू शकता. घेतली 1,350 ना? नाही, ही 1,350. ही 1,350. अच्छा, 2,350. ती 1,850. ती कोणती आहे? कांजीवरम सॉफ्ट सिल्क. कांजीवरम सॉफ्ट कलांजली सिल्क. पैठणी. अच्छा, ही कलांजली. ती. तरी मिनिमम स्टार्टिंग कितीपासून आपल्या इकडे? 550 पासून. 550 रुपयापासून साड्या आहेत आपल्याकडे. अच्छा, 550. 550. हे बघा, इकडे ना एकदम स्वस्त साड्या आहेत देण्या घेण्यासाठी. 550 रुपयाच्या आहेत. इथे मिक्स रेंजच्या साड्या आहेत बघा, 550 पासून स्टार्ट होतात. आणि इथे सगळ्या साड्या ज्या आहेत चेक करून ठेवलेल्या आहेत सेलला, म्हणजे काही आतमध्ये डिफेक्टिव्ह वगैरे काही नाही आहे. पैठणीचे क्लच सुद्धा आहे, पैठणीचे जॅकेट सुद्धा आहे, हे सुद्धा इकडे ठेवलेलं आहे. म्हणजे पैठणी रिलेटेड तुम्हाला काही आणि बाकीच्या साड्या सुद्धा इकडे उपलब्ध आहे. इकडे जर पाहिलं आपण तर मीडियम रेंजची सुरुवात होईल, जसं 1,000 पासून ते 2,000 पर्यंत. इकडे 2,000 पासून ते 3,000 पर्यंत, प्लस इकडे 3,000 ते 4,000 पर्यंत. त्याच्यापेक्षा प्युअर बघायचं असेल तर त्या बाजूला 4,000 ते 5,000, 5,000 ते 6,000. आत गेलं तर ब्रोकेट जसे आपली रेंज पाहिजे ती 40-50 या रेंजमध्ये तुम्हाला मध्ये पाहायला भेटेल. आपण पुन्हा भेटू आपण अशाच एका प्रवासामध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या. बी इंडियन अँड प्राऊड टू बी अन इंडियन. बाय बाय.